बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर शहराचे ग्रामीण भागातील मागील काही दिवसातून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। याच अनुषंगानं सीना नदीत पाणी पातळीत भरमसाठ वाढ झाली असून धरण क्षेत्र आणि नदी उगम क्षेत्रात पडत असलेल्या सततधार पावसामुळे आणि लहान मोठ्या ओढे नाला यांच्यामुळे सीनेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली। मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील दगडी पूल अर्जुन सोंड, उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप, वडकबाळचा दगडी पूल, राजूर आणि संजयवाड या सीना नदीवरील अरुंद पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा शहरांचा संपर्क तुटलाय। उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे नंदूर बंधाऱ्याच्या कठड्याखाली पाणी आलेलं आहे। आणखी पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे हा सुद्धा बंधारा लवकरच पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे। नागरिकांनी येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंबन करण्यात यावे, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे। सीना नदीत पात्रात आणखी पाण्याची वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सीना नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी। मागील 5 ते 7 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्याचमुळे सर्व नदी नाले हे दुथडी भरून वाहत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या आपण दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून ओळखला जाणारा नंदूर बंधाऱ्यावरती या ठिकाणी आहोत। सध्या आपण सीना नदीच्या पात्रावरील बंधाऱ्यावर या ठिकाणी आहोत। सध्या मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकरी असं सर्वसामान्य जनतेला सुद्धा झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहेत। अचानक वाढलेल्या सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करून आपल्या विद्युत मोटार काढत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या सीना नदी हे दुथडी भरून वाहत आहेत। सीना नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहेत। यामध्ये मोहोळ तालुक्यातील लांबोटे असेल, अर्जुन सोंड असेल, त्याचबरोबर उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी असेल, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप असेल, उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळे येथील दगडी पूल असेल, त्याचबरोबर संजवाड येथील बी अनेक असे छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। आणखी हे पाण्याची वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, जेणेकरून नागरिकांनी पुलावरून पाणी जात असताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचाही प्रशासनाने लोकप्रधानच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केलेला आहे। नमस्कार, मी सूरज खडाखडे, सामाजिक कार्यकर्ता, दक्षिण सोलापूर। आज आपण बघितलं असेल तर सोलापूर शहर असेल किंवा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नंदूर बंधारा जो आहे उत्तर तालुका आणि दक्षिण तालुक्याला जो जोडणारा बंधारा आहे तो एक थोड्याच तासामध्ये पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। आणि विशेष म्हणजे तेलगावचा जो बंधारा आहे तो ऑलरेडी पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळं तिकडच्या दक्षिण सोलापूरमधून जो वडापूरपासूनचा जो भाग आहे तिकडच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तेलगाव बंधाऱ्यावरून न जाता आपण पर्यायी मार्ग म्हणून जर आपण नंदूरच्या बंधाऱ्यावरून येणार असाल तर इथे देखील पाणी जर पुलावरून वाहण्याची शक्यता आहे। जर पुलावरून पाणी जात असेल तर इथले सुरक्षा कठडे नसल्यामुळे शक्यतो आपण पुलावर पाणी असताना आपण या रस्त्यानं देखील न जाता पर्यायी मार्ग म्हणून वडकबाळचा जो बंधारा आहे त्या मार्गाने आपण सोलापूरला महत्त्वाचं काम असेल तरच आपण घराबाहेर पडावं, अन्यथा नाही गेलं तरी हरकत नाही। आणि माझी शासनाला देखील विनंती आहे, तसेच स्थानिक आमदार माननीय सुभाष बापू देशमुख यांनी या बंधारा निकृष्ट पद्धतीनं आता म्हणजे जुना कालावधीचा भरपूर दिवस या झाल्यामुळे याचे कालावधी बहुतेक संपलेली आहे असं आम्हाला वाटतंय। तरी आमदारांनी याकडे लक्ष देऊन हा बंधारा लवकरात लवकर नवीन बंधारा करून याची उंची देखील वाढवावी व तसेच उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील लोकांना हा पर्यायी मार्ग म्हणून लवकरात लवकर हा बंधारा जर चालू झाला आपल्या सरकारच्या काळात तर इथल्या नागरिकांची सोय होईल। का तर हा बंधारा जर आपण बघितला तर इथले कठडे देखील खराब तुटलेले आहेत आणि बंधारा मुदत संपला असल्यामुळे याची कधी हा ढासळ किंवा काही अपघात होण्याची शक्यता आहे। आत्ता तुम्ही बघत असाल की ह्या महापुरामध्ये किंवा ह्या 2-3 वर्षामध्ये
काही ठिकाणी असे फूल ढासळले आहेत, यामध्ये भरपूर नागरिकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळं आपण या गोष्टीची वाट न पाहता लवकरात लवकर याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा बंधारा दुरुस्तही करण्यात यावा व इकडच्या दक्षिण असेल किंवा उत्तरच्या नागरिकांची सोय करण्यात यावी अशी आपल्याकडे विनंती आहे. माझे नाव सुशील जनार्दन बचुटे. नंदूर पाट बंधाऱ्याला अचानक बंधाऱ्याला भरपूर पाणी आल्यामुळं शेतकऱ्याची तारांबळ उडालेली आहे. कुणाला मोटरा कशा काढायच्या आणि कसं काय करायचं हे कळे नाही. आणि पहाटे 5ला पाणी आल्यामुळं शेतकऱ्याचं दूध काढण्याची टायमिंग आणि मोटरा काढण्याची टायमिंग एक, त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याच्या मोटरा पाण्यात बुडल्या गेलेल्या आहेत. पाऊस अति झालेला आहे. शासनाने याच्यावर काहीतरी नदी कडच्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. कुणाचं पीक पाण्यात गेलेलं आहे, पीक नदी काठच्या शेतातलं, आणि पाणी अजून वाढत आहे. काही क्षणातच बंधारा बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझं नाव भगवान अमृतराव पाटील. मी रोज तेलगाववरून दूध घेऊन जातो आहे सोलापूरला. आज तिकडून पाण्याखाली पूल गेल्यामुळं आणि इकडून चाललेलं आहे लांबून. आणि तसेच डोणगावच्या अलीकडं आजवर तेलगावच्या बंधारा पाणी याच्या आजवर डोणगावच्या अलीकडून पूल मोठा झाला आहे, पण अलीकडून पाणी चाललं आहे, तिथं मुरुमच टाकलं नाही. त्यामुळे तिथून अपघात झाले म्हणून पुन्हा अजून इकडून यावं लागलं. बरं, आता तेलगाव पुलासंदर्भात तुमची काय मागणी आहे शासनाकडे? तेलगाव पुलाची जरा हाईट वाढवून घ्यावं ना, तर नवीन पूल बांधून घ्या. आता या मार्गे आल्यामुळे तुमचं किती किलोमीटरचं अंतर वाढलं? माझं 16-17 किलोमीटर अंतर वाढलं. माझं नाव प्रभुनाथ नागप्पा बोरगे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर. मी रोजचे तेलगाव मार्गे जाणारा माणूस आज मानगुळी मार्गे आलो आहे, आणि ते पण बंधाऱ्यावरनं पाणी जाऊ शकते. आता शक्यता थोडं राहिलेलं आहे, पाणी ते पण फुल आलेलं आहे. आणि दोडगावचे जो पूल बनवलं आहे ते मग 20 फुटावरती बनवलं आहे, परंतु ते काय उपयोग झालेले नाही आहे. परवा माझे पूर्ण गाडी पण गेली, ते चपल्या पण गेले, 4 चौघजण मिळून ओढून काढले म्हणून मी वाचलो आहे. आणि तेलगावचं जो पूल बनवलं आहे त्या फुलाचं काहीच काम नाही आहे. ते बनवलेले आहेत परंतु काय उपयोग नाही आहे. त्या फुलाच्या वरती आता पाईपाच्या वर पाणी चालू आहे. आणि इथं त्या नंदुरमार्गे आलो तर इथं पण बंधारा भरत आलेला आहे. आणि जायचं कुणीकडनं यायचं कुणीकडनं आम्हाला काय शक्यता, घरातच बसलं तर कोण देणार नाही घेणार नाही. रोजच्या रोज कामाला गेल्याशिवाय कोण देत नाही, आणि काम केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही. हां, तेलगाव मार्गे जाणारा मार्ग तरी पूर्ण बंदच पडलं आहे. आणि आता इथं दोडगाव नंदूर मार्गे मानगुळी मार्गे जावं म्हटलं तर इथं पण बंधाऱ्यावरती पाणी आलेलं आहे, थोडंच कमी आहे. ते इथून बी रस्ता बंद झाल्यावर जाणं येणं कुणीकडनं आमचं मार्ग कमीच कम नाही म्हटलं तरी बे 5-7-8 किलोमीटर तरी आम्हाला अंतर इकडून वाढायला आले. बरं, आता तेलगाव पुलाची उंची वाढवणे गरजेचं वाटतंय का तुम्हाला? गरज पाहिजे, ते उंची वाढवायला पाहिजे. तिकडून त्या टोकावरती आणि इकडून ते कॉर्नरच्या टोकावरपर्यंत एवढं उंची वाढून घ्यायला पाहिजे तेलगाव पूल. आणि दोडगावचं केलेलं आहे त्याला भरावा टाकून रस्ता नीटनेटकं करून घ्यायला पाहिजे. आणि पूर्ण येडं गाठलेलं पाणी आहे ते दोडगावला. ते आम्हाला रोड अचानकच बंद झाल्यावरती कोणीकडनं जायचं कोणीकडनं नाही, आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. ते मार्गदर्शक तुम्ही सरकारने काहीतरी नियोजन करून द्यावे. आता सध्या तेलगाव मार्गे येणाऱ्या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? आव्हान काहीच नाही आहे, चालत पण फिरायला मुश्किल झालेलं आहे तिथं. आता बरं, येणार जाणाऱ्याला काय सांगणार तुम्ही? येणार जाणाऱ्याला रोड बंद आहे म्हणून सांगतच फिरायला आलो ना आम्ही. कामाला जायचं सोडून तेच करायला आलो. आणि पर्याय मार्ग कुठल्या मार्गाने येण्याचं आवाहन? पर्याय मार्ग आता गेलं तर तिकडे तिऱ्या मार्गे जावं, नाही म्हणलं तर इकडे वडकबाळ मार्गे जावं. हे 2 मार्ग आहेत, दुसरीकडे कुठं मार्ग नाही आहे नदीकाठी जायला. कॅमेरामॅन सुरेश खडाकडे, मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.